स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम. तर मी फायनल चालले माझ्या मम्मीकडे म्हणजेच शिरूरला, कारण मयूरसुद्धा 2 दिवस नाही आहे आणि तो म्हटला की तुम्हाला येतो मी सोडून, म्हणजेच खराडे बायपासला आम्हाला बसवून देणार आहे. मग म्हटलं तोपर्यंत तुम्ही पण 2 दिवस जाऊन या. मग काय आम्हाला तेवढंच पाहिजे होतं. मग काय 2 दिवस घरात बसून करणार काय. मग म्हटलं आणि मग काय पटकन आवरलं. म्हणजे अचानकच ठरलं आमचं जायचं, कारण असं काही प्लॅन नव्हता आमचा जाण्याचा. मग काय फोन केला त्यांनी, मयूरनी सांगितलं की आवरून ठेवा, मी तुम्हाला सोडवायला येतो खराडे बायपासला. मग तिथं खराडे बायपासला आम्हाला सोडलं. बसमध्ये आम्ही दोघीजणी बसलो निवांत. आम्हाला सीट पण चांगलं व्यवस्थित भेटलं. आणि रात्री यायला जरा उशीरच झालेला, कारण काय जास्त टाईमच भेटला नाही, व्हिडिओ पण शूट करायला काय नाही. आणि पाऊस पण एवढा चालू होता ना की मग त्यामुळं बस पण जरा सावकाश चाललेली होती, त्यामुळं काही शूट केलेलंच नाही. आणि तुम्हाला सकाळचा मॉर्निंग वॉकला आम्ही निघालो होतो, तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करते. पावसामुळे एकदम वातावरण असं छान आणि हिरवंगार झालेलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं वातावरण असं. म्हटलं त्यामुळंच 2 दिवस जाऊन येऊ आपण. एकदम भारी वाटतं जरा असं बाहेर पण गेल्यावरती. म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करते. आणि सकाळी आमचा मस्त चहा नाश्ता झाला आणि आम्ही आलो होतो कपडे धुवायला, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे शिरूरला. आणि सगळं म्हणजे आमचं शॉपिंग चालू होतं, म्हणजे जरा बाहेर पण फिरून वगैरे येऊयात, कारण लय दिवस झालेला आपण कुठं गेलेलोच नव्हतं. म्हटलं चला, कारण एकत्र माहेरी आल्यावरती तर हेच तर असतं ना की आपण सगळीकडे फिरायला जातो, जे काही खायचं असतं ते मस्त मन मोकळ्याने फिरतो, हिंडतो, खातो पितो. तसंच आमचंसुद्धा चालू होतं. आणि इकडं माऊ पण बघा कशी मस्त कपडे धुवायला बसली. तिने तर मांडी घालूनच बसली कपडे धुवायला. एकदम तिला पण असं गावाला आल्यावर एकदम भारी वाटतं. आणि इकडं चालू आहे खेकडं पकडायचं काम. एक सापडला होता चांगला मोठा, पण तो पण त्यांच्या हातातून निसटला. आणि एक दुसरा सापडला तो बारीक, ते पण बारीक पिल्लू होतं, पिल्लू म्हणजे जरासं होतं, ते पण यांच्या हातातून निसटलं. मग यांचं चालू होते धरपकड धरपकड. ते सगळं झाल्यावरती आम्ही आलो होतो शिरूरला. आणि दीदीची म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रिणी तर डिलेवरी झालेली, तर तिला आम्ही भेटायला आलतो. आणि ते झाल्यावरती शॉपिंगला पण आलतो. माऊला शूज घ्यायचा होता आणि दीदीला ड्रेस पण घ्यायचे होते आणि मम्मीला पण बरंच काय काय घ्यायचं होतं, तिला पण सँडल चप्पल घ्यायची होती. मग काय आलो आम्ही, म्हणजे जेवढं पैसे होते तेवढं सगळं खर्चायचा प्लॅन होताच आमचा. शॉपिंग म्हटलं की पैसे लागतातच. आणि मावचं पण चालू होतं हे घेऊ का ते घेऊ का. म्हटलं घे तुला काय पाहिजे ते. मग ती म्हटली की मला तिला एक मस्त असा शूज घेतला. आणि तिथं एवढे भारी भारी ड्रेस होते, फ्रॉक. म्हटलं मी पण घेऊ काय, पण नाही म्हटलं एवढं मला काही छान नाही दिसणार. मग मी काही ठेवलं. आपण एवढ्या भारी भारी प्रिन्सेस फ्रॉक होत्या ना, असं वाटत होतं लगेच घेऊ, पण ते आपल्या साईजचं नव्हतं आणि आपल्याला काय ते छान पण दिसणार नाही म्हणून. मग काय. आणि मावचं पण चालू होतं, मम्मा हे घेऊ का, मम्मा ते घेऊ का. म्हटलं काय नको घेऊ, तू घालत पण नाही. आणि मावला असं फ्रॉक एकदम भारी वाटतात, पण ते अजिबात घालत नाही. आणि तिला जो शूज घेतला होता का, मग तिथं म्हटली मला हाच घालायचा आणि आत्ताच घालायचा. मग काय लगेच पेमेंट केलं आणि लगेच घातलं तिला, कारण ऐकतच नव्हते अजिबात. का तो शूज मी तिथं घेऊन ठेवला होता तिला नंतर हे करायला, बिल करायला, पण ती काहीच घेत नव्हती, काही नाही. म्हणजे कपडे जरी तिला म्हटलं माव हे घ्यायचं का, अजिबात तोंड फुगूनच बसली होती मॅडम आमची. मग काय मग घेतलं मग तिला. आणि सगळं शॉपिंग वगैरे झाल्यावरती आम्ही मस्त अशी लस्सी प्यायला आलो, जरा थंड होऊयात म्हटलं, कारण एवढी गरमी तर एवढी होती ना की बापरे विषयच नाही. आणि पावसाचं वातावरण झालेलं आणि गरम पण भरपूर होत होतं. म्हटलं आता काही लवकर जायला पाहिजे, पाऊस पण चालू होईल. मग असं मस्त अशी थंडगार लस्सी घेतली, ओली भेळ खाल्ली, पाणीपुरीसुद्धा खाल्ली आम्ही. मस्त निवांत असा टाईम स्पेंड केला. आणि मग म्हटलं की चला आता जाऊयात, कारण भरपूर उशीर पण झालेला आहे आणि जायचंय पण घरी. आणि संध्याकाळचं वातावरण एवढं भारी झालं होतं, 2 इंद्रधनुष्य पडलेले, ते पण डबल. आणि मस्त आम्ही असे रील्स काढले, फोटोज काढले.
म्हणजे आमच्या चौघींचं असं मस्त एकदम भारी फोटोशूट पण केलं. आणि मस्त संध्याकाळ मम्मीने तर एवढं भारी जेवायला केलं होतं. मस्त चिकनची बिर्याणी, चिकनचा रस्सा, बाजरीची भाकरी आणि मस्त आम्ही असं जेवण वगैरे केलेलं आहे. कांदा, लिंबू, काकडी एकदम भारी. आम्ही पण जेवण करतो, तुम्ही पण या जेवायला. चला तोपर्यंत बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.